नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज मी इथं गांजा चौकातल्या SD कॅफे कट्ट्यावरती आलेलो आहे. मला आपले डॉक्टर अजित काकडे सर दिसले. मेनबाई त्यांचे सोबतचे सहकारी पण त्यांच्यासोबतच आहेत. तर त्यांच्या एक इनिशिएटिव्ह आहे की डेअर टू केअर ज्याच्यामध्ये त्यांनी मला काल परवा इनिशिएटिव्हबद्दल कळलं की ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्टआउट केलेलं आहे, म्हणजे ऑलरेडी त्यांची राज्यसेवेनं पोस्ट निघाली असेल किंवा ऑलरेडी त्यांना 2022च्या PSI STमध्ये झालेले असतील किंवा 2022चे PSI अजून रिझल्ट लागलेलं नाही आहे, तर 22 ST असेल, SR असेल आणि जेव्हा AS पद आहेत किंवा कोणाला मनासारखं पद भेटलं असेल UPSCमधनं किंवा दुसऱ्या एक्झाममधनं किंवा त्यांना घ्यायची नाही आहे, जे पोस्ट लागले आहे ते घ्यायची नाही आहे, अशा विद्यार्थ्यांनी ऑप्टआउट करावं. आणि ज्यांनी ऑप्टआउट केलं आहे आणि माझ्या मते सर तुम्ही ऑप्टआउट करावं याच्यासाठी सुद्धा एक इनिशिएटिव्ह घेतला होता की तुमच्या चॅनलवरती असेल, टेलिग्रामवरती, की विद्यार्थ्यांनी ऑप्टआउट करा बाबा, जेणेकरून दुसऱ्या विद्यार्थ्यांचं भलं होईल. काय असतं, जे विद्यार्थी पास झालेत किंवा रँकमध्ये त्यांचा नंबर आला आहे, समजा आपल्याला 100 जागा निवडायच्या यावर्षी आयोगाला, तर 100चे 100 विद्यार्थी आणि त्याच्या पुढचे जे असतात 100, 150, 200पर्यंतचे विद्यार्थी, त्या सर्वांचा अभ्यास एकाच पद्धतीचा असतो. फक्त काय कोणाला एखादा क्वेश्चन जमतो, एखादा क्वेश्चन त्या याच्यात जमत नाही. मग काय होतं, जे विद्यार्थी 100मध्ये आहेत, 100 जागा, त्यातल्या काही जणांचं ऑलरेडी दुसऱ्या पोस्टला झालेलं आहे आणि त्यांनी जो ऑप्टआउट केलं तर त्याच्या पुढचे आहेत 110 रँकवाला, 120 रँकवाला, इथपर्यंत जे विद्यार्थी आहेत. जसं की आत्ता आपण बघतोच आहेत, काल परवा न्यूज होती आपल्या MPSCच्या क्षेत्रामध्ये की जे क्लर्कचा रिझल्ट होता मागचा, त्यातल्या जवळपास अर्ध्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलेलं नाही आहे. जर त्यांनी जर ऑप्टआउट केलं असतं वेळीच, तर त्याच्या पुढचे जे अर्धे विद्यार्थी आहेत त्यांना परत एक्झाम किंवा परत त्यांचं वर्ष गेलं नसतं. तर आपल्या सरांनी एक नवीन इनिशिएटिव्ह चालू केला आहे की जे विद्यार्थी ऑप्टआउट करतील त्यांचं पण एक फेलिसिटेशन करू आपण, त्यांचा एक सत्कार ठेवू, म्हणजे जेणेकरून बाकीच्या पुढच्या विद्यार्थ्यांना सुद्धा वाटेल की अरे आपण ऑप्टआउट केलं पाहिजे. आणि जे विद्यार्थी पास होतात किंवा रँकमध्ये येतात त्यांचा तर सर्वजण सत्कार करतात. तर सरांचं म्हणणं आलं की बाबा त्यांचं तर करूच, पण ज्यांनी ऑप्टआउट केलं आहे आणि ज्यांच्यामुळं आता यांचेच काही मित्र आहेत, जेव्हा तुमच्या मित्रांचं वेटिंगमध्ये क्लिअर झालं बाबा किंवा बाकीच्यांनी ऑप्टआउट केलं आणि क्लिअर झालं, तर तुम्हाला कसं वाटलं असेल बरं? तुम्ही त्याचा सत्कार वगैरे केला असेल की बाबा एक वर्ष त्या विद्यार्थ्याचं वाचवलं यांनी ऑप्टआउट केल्यामुळे. तर मला सरांना विचारायचं आहे आता की सर, ही जी कल्पना तुमच्या डोक्यामध्ये आली डेअर टू केअर आणि ऑप्टआउट केलेल्या विद्यार्थ्यांचा आपणही सत्कार करूया याच्या मागं, आणि या ऑप्टआउट करा, विद्यार्थ्यांनी ऑप्टआउट करावं, काही नुकसान होत नाही आहे, 2-3 महिने तुमची जॉईनिंग लेट झाली तर काही फरक पडत नाही, पण एखाद्या विद्यार्थ्याचं वर्ष वाचतं, हे तुम्ही तुमच्या चॅनलवरती समजावून सांगितलेलं आहे. तर या पूर्ण कल्पनेमागचं तुमचे जे कष्ट होते किंवा जे तुम्ही विद्यार्थ्याच्या मुळात बिंबवलं, याबद्दल तुम्ही 2 शब्द सांगा आम्हाला. ॲक्च्युली काय की आपण असं काही ठरवलं नव्हतं कधी की आपला असं काही इनिशिएटिव्ह घ्यायचा. नेहमीप्रमाणे बरेचसे मुलं रिक्वेस्ट करतात की सर, जर एखाद्यानं ऑप्टआउट केलं तर मला वेटिंगमध्ये मिळेल, तर तुम्ही प्लीज आपल्या चॅनलवर काहीतरी टाका किंवा काहीतरी इनिशिएटिव्ह घ्या. मग असं बघता बऱ्याच मुलांनी रिक्वेस्ट करायला सुरुवात केली आणि मग नेहमीप्रमाणे आपल्याला काहीतरी सुचतं. तर मग मला ते सुचलं की डेअर टू केअर नावाचा एक इनिशिएटिव्ह, की कोणीतरी आपल्यामुळे एखाद्या नोकरीला लागू शकतं आणि त्यासाठी आपण एक डेअरिंग केली पाहिजे, एक डेअर केलं पाहिजे दुसऱ्यांच्या काळजीसाठी, म्हणून ते डेअर टू केअर इनिशिएटिव्ह आणला. आणि याच्या पाठीमागचं महत्त्वाची गोष्ट काय आहे की एकदा का MPSCमधून पोस्ट समजा एखाद्यानं जॉईन केली नाही तर ती पोस्ट लॅप्स होते, लॅप्स होऊन जाते आणि ती इमिडिएटली पुढच्या वर्षी नाही येत. त्या प्रोसेसमध्ये इतका वेळ जातो, कदाचित 2-2, 3-3 वर्षानंतर ती पुढच्या ॲडमध्ये येते, काहीच सांगतात ना कधी येईल. आणि जर याच ठिकाणी एखाद्यानं त्याला समजलं की बा माझं इकडं सिलेक्शन झालं आहे, इकडं झालं आहे, मला ही जॉईन करायचे, आणि जो विंडो पिरियड दिलेला असतो MPSCने, त्या ऑप्टआउटच्या काळामध्ये त्यानं जर ऑप्टआउट केलं तर इमिडिएटली कोणीतरी ज्याचा की अर्धा मार्क 1 मार्काचा डिफरन्स असतो त्या विद्यार्थ्याला संधी मिळते आणि एक प्रकारे त्या विद्यार्थ्याला नोकरीच डायरेक्टली दिली जाते, नोकरीच मिळते या विद्यार्थ्यामुळं. म्हणजे तो आपण ज्याला म्हणतो ना जॉब सिकर, जॉब गिव्हरचा रोल तो करू शकतो, की जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा आपण तुम्हाला जॉब पाहिजे आणि त्याला एक संधी मिळते की आपल्याला जॉब देण्याची संधी. आणि आणि फक्त आपण काय केलं, डेअर टू केअर त्या इनिशिएटिव्हमधून एक सगळ्यांना एक प्लॅटफॉर्म दिला आणि ज्यांनी ऑप्टआउट केलं त्यांचे स्क्रीनशॉट शेअर करून त्यांचं कौतुक, त्यांचं अभिनंदन केलं की त्याच्यातून एक त्यांना उत्साह मिळावा. आणि त्याच वेळेस मी जसा सगळ्यांना सांगत असतो की तुमच्यासाठी आपण काहीतरी करूया, तुमचा काहीतरी एक सत्कार काहीतरी करूया. मग त्याचाच एक भाग म्हणून आपण येत्या 21 एप्रिलला म्हणजेच रविवारी 4:30 वाजता केसरीवाडा येथे कार्यक्रम ठेवला की सन्मान संवेदनशील गुणवंतांचा हा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. याच्यामध्ये काय की ज्यांना ऑप्टआउटमुळे पोस्ट मिळाली आहे त्यांचा पण आपण सत्कार करतोय आणि ज्यांनी ऑप्टआउट केलं त्यांचा पण आपण सत्कार करतोय, की दोन्हीकडून, की ज्यांना मिळाली आहे पोस्ट त्यांचंही मनोगत तुम्हाला ऐकायला मिळेल की त्यांना पोस्ट कशा प्रकारे मिळाली आणि त्यांना किती आनंद झाला, किंवा जर ती वरच्याने अपलोड केली नसती त्यांच्या बाबतीमध्ये काय झालं असतं.
असे कित्येक विद्यार्थी आहेत की समजा अविनाश आपले विद्यार्थी आहेत, आता त्यांना CO मिळाली क्लास 1, पण त्यांची 20ला 0.25 पोस्ट गेलेली आहे, 19ला 0.25 पोस्ट गेलेली आहे, आणि 22 उजडावं लागलं, म्हणजे 23मध्ये जॉईनिंग येईल, 24मध्ये कदाचित, की एवढा उशीर कशामुळे लागला की वरच्या कोणीतरी ऑप्टआउट केलेलं नाहीये. त्यामुळे ऑप्टआउट करणं हे फार गरजेचं आहे, आणि याला कुठेतरी एक असं पब्लिक प्लॅटफॉर्म देण्याचं काम किंवा त्याला एक असं अभिनव उपक्रमाच्या मोहीम, करेक्ट, ती मोहीमच आहे. आणि याच्यामध्ये मी एकटाच नाही आहे, याच्यामध्ये बरेचसे टेलिग्रामचे चॅनल आहेत किंवा काही ऑलरेडी सर्व्हिसमधले लोक आहेत की ज्यांनी याला प्रचंड मदत केली. म्हणजे म्युच्युअल फ्रेंड असतील त्यांना कॉल करून की बाबा काय करणार आहे, मी स्वतः खूप जणांना कॉल पण केले, मेसेज पण केले, आणि जिथं जिथं शक्य आहे तिथं प्रयत्न केला की बाबा तुम्ही ऑप्टआउट करा, दुसऱ्यांना कोणाला तरी संधी मिळते. हा एक त्या पद्धतीचा उपक्रम आहे. तर ऑप्टआउटचं मार्केट बघतो आपण, सध्या चर्चेत आहे आपल्या MPSC क्षेत्रामध्ये की ऑप्टआउट करतो, मला पैसे द्या, मग आमची पेमेंट बुडते 5-6 महिन्यांची, त्या पेमेंटचं काय. तर याबद्दल सरांनी खूप जागृती आणलेली आहे पोरांमध्ये की काय तुम्ही 5-6 महिन्याचं पेमेंट, असंही आपण विद्यार्थ्यांचं इतके वर्ष दिलेलेच आपण, तर 2-4 महिन्याच्या पेमेंटसाठी कोणाचं नुकसान नका करू. जसं सरांनी सांगितलं, जर त्या विद्यार्थ्यांना ती पोस्ट समजा ऑप्टआउट नाही केली ती लॅप्स होत आहे, असं नाही केलं की त्याचं वेटिंग लिस्ट निघते. ते प्रोसेस MPSCमध्ये खूप किचकट आहे. सामान्य प्रशासन विभागाकडनं सगळ्या गोष्टी येणार, मग त्याला पूर्ण प्रोसेसमध्ये वेळ जाणार. तर हे जी नवीन एक मोहीम MPSC क्षेत्रामध्ये सरांनी त्यांचा सत्कार करण्याची चालू केली आहे, तर मला माझ्या चॅनलकडनं सरांना मी अभिनंदन करतोच त्याचं. आणि सोबत इथं विद्यार्थी आहेत समजा ज्यांचे की मित्र पास झालेले आहेत, त्यांच्या आपण अभिक्रिया जाणून घेऊ किंवा तुम्हाला काय वाटतं ऑप्टआउटबद्दल. आता जस्ट STS रिझल्ट लागला 2023चा, तर 159 जागा होत्या, त्यापैकी जवळपास 88 लोकांनी ऑप्टिंग आउट केलं. जवळपास 88 म्हणजे अर्ध्या पोरांनी ऑप्टआउट केलं. यामुळे काय झालं की त्या पोस्ट लॅब्स न होता त्याच वर्षीच्या म्हणजे 1.5 विद्यार्थी त्याला एलिजिबल झाले इनडायरेक्टली. विद्यार्थी पुढच्या 2024च्या STची वाट बघत बसते, त्यातले 5 झाले. आता समजा अर्ध्यांना जॉईनिंग होईल आता. त्यामुळे म्हणजे याचा फायदा असा झाला की आपण एक प्रोसेसमध्ये जेव्हा ॲड निघाली आहे तर त्याचा बेनिफिट सगळ्यांना होतोय तिथे. म्हणजे ते सीट्स लॅब्स होऊन कुठे म्हणजे 2-3 वर्षानंतर वायाच गेल्यासारखं आहे ते. कारण नंतर परत प्रशासनाचा आपल्याला माहिती कारभार कसा असतो की खूप स्लो प्रोसेस होते. आणि ह्या 88 मुलांमुळे पुढच्या 88 म्हणजे फक्त विद्यार्थ्यांना जॉब नाही भेटला, 88 फॅमिली पुढे त्या सिक्युअर झाल्या. 88 फॅमिली सिक्युअर नाही झाले, 88 आयुष्य घडले आपण म्हणू. घडले 88 फॅमिली, म्हणजे एका फॅमिली 5 जरी पकडले, 88 कोणले 5, एवढे लोकांना तुम्ही इनडायरेक्टली रोजगार दिलाय असा अर्थ होतो त्या गोष्टीचा. सो हा खूप महत्त्वाचा इनिशिएटिव्ह आहे. आणि यासाठी आपण जेही ऑप्टिंग आउट करत नाही आहेत किंवा काही असतात काही एलिमेंट्स की जे अपोज करतात किंवा काही निगेटिव्ह गोष्टी करतात, तर त्यांना आपण इनडायरेक्टली मॉरली प्रेशर करायला पाहिजे की ही तुमचं कर्तव्य आहे, नैतिकता आहे तुमची. म्हणजे तुम्ही सोसायटीमध्ये काहीतरी करण्यासाठी येण्याचा प्रयत्न करता, त्यासाठी MPSC करायला येता आणि त्यानंतर तुम्ही ऑप्टिंग आउटसाठी पैसे मागता, तर हे नैतिकतेला धरून नाही आहे. जी पोस्ट तुम्हाला भेटली म्हणजे तुम्ही त्यातून निघाले म्हणजे तुमचं भागलं असं नाही, तर तुमचं कर्तव्य आहे की तुमच्या मित्र परिवारासाठी पण काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे आपण त्या दुःखातून बाहेर आलो, याचा अर्थ असा नाही की आपल्याला झालेलं दुःख संपलं आहे आणि जगात कुठे दुःख नाही आहे. सर ते आपण त्या दुःखाची जाण ठेवायला पाहिजे आणि ऑप्टिंग आउट करायलाच पाहिजे. कारण ते एक्स्ट्रा पोस्ट ठेवून तसंही तुमचा काही फायदा नाही आहे. पोस्ट मिळतोय, ती पोस्ट तशी लॅब्स होणार, ते काहीतरी फायदा घेऊन तेवढंच आशीर्वाद घेऊन काही पुढच्या वाटचालीसाठी तुम्ही मार्गक्रमण करावा. आणि कसं होतं आहे, सरांनी तसं बोलले आशीर्वाद, बददुआ आणि दुआ. माझा विश्वास आहे या गोष्टीमध्ये, बददुआ लागली तर खूप डेंजर लागते आणि दुआ लागली तर दुआ पण लागते. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्टआउट केलं नक्कीच त्यांना दुआ मिळतील सगळ्यांच्या. आणि आता आपल्यासोबत ॲडव्होकेट पण आहेत, त्यांना विचारू सर, लिगली ऑप्टआउटमध्ये काय इश्यू नसतो, पण लिगली तुम्हाला काय वाटेल की ऑप्टआउटबद्दल जे भीती असते विद्यार्थ्यामध्ये, समजा मी ऑप्टआउट केलं आणि समजा माझी पोस्ट भेटणार आहे मला, दसरांनी सांगितलं का विद्यार्थी CO पोस्ट भेटली, त्याला ST ऑप्टआउट केली, तर उद्या समजा COच नाही भेटली, तर असे थोडं लिगल त्यांचं टेन्शन असतं. त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल. नाही, सध्या वातावरण असं आहे की MPSCमध्ये साधारणपणे तुम्ही जर अभ्यासाच्या मुलांना विचारलं तर त्यांचं असं म्हणणं असतं की जोपर्यंत MPSCतला पहिला पगार खात्यावर येत नाही तोपर्यंत नोकरीचा भरोसा नाही. त्याच्यामुळं कुठंतरी जे 5-6 झालेले मुलं आहे तर त्यांच्या मनात एक भीती असते की अरे आपण जर ऑप्टआउट केलं आणि जर भविष्यात त्याच्यावरती परत ॲडवरती काही केस वगैरे पडली तर मग काय तेलही गेलं आणि तुपही गेलं. पण थोडक्यात मी सांगाल की मनुष्य जातीतला जर देव बघायचा असेल तुम्हाला तर ऑप्टआउट करणारे जे लोक आहेत यांनाच खरं देव मानायला पाहिजे. कारण एक पूर्वपरीक्षेचा आपण ज्यावेळेस फॉर्म भरतो त्यावेळेस आपण मंदिरात जाऊन पाया पडतो की देवा मला पास कर, बरोबर आहे. आणि जर पास झालो तर आयुष्यभर त्या देवाचं नाव घेतो आपण. जर तुम्हाला एखादा नोकरी देतो तर मी सांगेल की मनुष्य जातीतले जर तुम्हाला जिवंत देव बघायचे असले तर हे ऑप्टआउट करणार येतं. आणि डॉक्टर अजित काकडे सरांनी जो इनिशिएटिव्ह घेतला आहे
कसं आता कुठल्याही टोळीला एक मोरक्या पाहिजे असतो. आता कोर्टातल्या भाषेत सांगायचं तर टोळ्या असतात, त्या टोळीला एक मोरक्या असतो. आणि एका देव माणसांच्या टोळीचा मोरक्या होण्याचं बाकी अजित सरांना लाभलं आणि त्यांना इतर मंडळी पण सहकार्य करते. तर नक्कीच हा म्हणजे एक चांगला उपक्रम आहे आणि बाकीच्या सोसायटीने पण याचा आदर्श घ्यावा, कारण पास झालेल्यांचे मिरवणूक काढतात, बरोबर आहे. तर मी सांगेल की पास झालेल्याची मिरवणूक काढाच, पण ज्यांनी ऑप्टआउट केलं आहे, जॉब दिला आहे, कारण नोकरी देण्याची संधी कुणाला भेटत नाही, ते नशिबवान लोकांना भेटते. आणि ते नशिबवान लोक समाजात दाखवा, खरे रोल मॉडेल ते येतं. मग तुम्ही समाजसेवेसाठी नोकरीत जायचं म्हणता, मग समाजसेवेत काय की एखाद्या गोरगरिबाचा आला म्हातारा माणूस आणि त्याचं जर तुम्ही काम केलं, तुम्ही संध्याकाळी म्हणता अरे मी खूप छान समाजकार्य केलं, पण तुम्ही एक गोरगरीब अख्खं कुटुंब त्याच्या पुढच्या 7 पिढ्या वाचवायचं तुम्हाला भाग्य भेटतं. याच्यापेक्षा मोठं मला वाटतं समाजकार्य दुसरं कुठलं नसेल. आणि नक्कीच अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी याचा विचार करावा. धन्यवाद. आणि सरांनी हा इनिशिएटिव्ह चालू केला आहे डेअर टू केअर. आता याच्यामध्ये जो डेअर आहे ना, डेअर, तर मी सरांना विचारतो डेअर नेमका. आता बघा सर, समजा माझे विद्यार्थ्यांचं म्हणणं असं शंका असते, त्याच्याचे तुम्ही तुमच्या चॅनलवरती खूप विशिष्ट प्रकारे म्हणजे एकदम प्रॉपरली एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तरी एकदा आपल्या चॅनलच्या विद्यार्थ्यांना कळू द्या की माझी STI निघाली आत्ता 2000, समजा मी 22 STIमध्ये पास झालो आणि 23 पण रिझल्ट लागण्यास मला 23 STIमध्ये पास झालो आहे आणि माझी 2022 PSIची अजून झालेली नाही. मला व्हायचं PSI समजा, किंवा मला एक पोस्ट पाहिजे आणि टार्गेट पण आहे की PSI झालं तर चांगलं आहे, कारण मुलगा म्हणून मला PSI जर एक भारी पोस्ट वाटते. पण मी आता झालो STI आहे, माझं ग्राउंड झालेलं नाही अजून. तर मग मी काय करावं बरं, कारण माझ्या मनात भीती आहे, समजा ग्राउंडच्या वेळी पाय मुरगळला, ग्राउंडच पुढे गेलं, काहीच झालं आणि PSI समजा आता जर समजा मी 22ची वाट बघितली तर वर्ष 2 वर्ष लागतील, काही सांगतात नाही काय होईल त्याला. तर मग मी STI जॉईन करू, ऑप्टआउट करू की ग्राउंड झाल्यानंतर मग विषय करू. तुम्ही काय बोलला या मुद्द्यावर? नाही, मला असं वाटतं की आता ग्राउंडमध्ये इंजुरी होणं वगैरे या फार रिअर केसेस असतात. आणि दुसरं एक एक्झाम्पल देतो, माझा स्वतःचा सक्का भाऊ जो आहे की त्याला फिजिकलच्या आधी 1 महिना आधी स्ट्रेस फ्रॅक्चर झालं होतं आणि लिटरली ग्राउंडवर जाऊन बँडेज काढलं आणि रनिंग केली. त्या काळामध्ये 200 पैकी फिजिकल होतं. त्याला कधीही प्रॅक्टिसमध्ये 175च्या पुढे गेले नव्हते आणि त्या दिवशी फॉर्च्युनेटली 183 मार्क त्याला ग्राउंडला आले होते. म्हणजे कधी कधी काय असतं की आपल्याला वाटते ती भीती, पण ती आपल्याला एक संधी पण तयार होत असते. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी ह्या गोष्टींचा जास्त विचार करू नये. आणि दुसरं एक एक्झाम्पल मी बघितलं की तुमचं जर PSI तुम्हाला करायचं येते आणि जर तुम्ही STI झालात ना, तर तुम्हाला त्यात कधीच करमत नाही. याच्या उलट मी एक्झाम्पल बघितले, बरेच लोक असे आहेत की ज्यांना PSI करायचं नव्हतं, सिलेक्शन झालं, जॉईन केलं, 5-5 वर्ष सर्व्हिसमध्ये राहून नंतर तो बॉन्ड ब्रेक करून 5-5, 7-7 लाख रुपये भरून त्यांनी स्विच केले. आज STI झालेत किंवा ASO झालेत. याचं प्रमाण मुलींमध्ये जास्त आहे का? हां, नाही, एक मुलींमध्ये म्हणण्यापेक्षा की ज्यांचं अपब्रिंगिंग तसं असतं, त्यांचं थोडं शहरामध्ये अपब्रिंगिंग आहे ना, त्यांना त्या फौजदार किंवा त्या खाकीबद्दल एवढं अट्रॅक्शन नसतं. पण एक विशिष्ट वर्ग आहे ज्यांच्यासाठी इट्स अ ड्रीम पोस्ट, राईट. हा, ग्रामीण भागातला जो काही विद्यार्थी आहे, मला असं वाटतं की कुठंतरी फक्त आपल्याला काही महिन्यांची सॅलरी मिळावी किंवा आपलं लाईव्हलीहूड त्यातून जागावं म्हणून जॉईन करू नये, कारण नंतर पुन्हा परत तुम्हाला लाईफ लॉंग त्याचे रिपरकशन्स बघायला मिळतात. त्यामुळं तुमचं जे काय ध्येय, आणि जर ही केस आहे की बाबा मला STI मिळाले, माझं ग्राउंड आहे, STI करणाऱ्याला शक्यतो असं असतं की PSI जवळपास मिळतंच. कारण जर आपण एक मेरिटचा विचार केला तर मला असं वाटतं हां, तर त्या केसमध्ये त्यांनी ऑप्टआउट करायला काहीच हरकत नाही, मला असं वाटतं. फिजिकल आणि इन केस दुसरे काही लिगल प्रॉब्लेम्स असतील किंवा दुसऱ्या काही गोष्टी जर आल्या इन केस, तर त्यासाठी MPSCनं भरपूर ऑप्शन दिले. तुम्हाला एक्सटेन्शन मिळतं, फिजिकलला एक्सटेन्शन मिळतं, इव्हन जॉईनिंगला तुम्हाला एक्सटेन्शन मिळतं. आणि वर्स्ट केस सिनारिओ जर काही झालंच तर आपल्याकडं मॅट आहे, मॅटमध्ये चांगले ॲडव्होकेट पण आहेत. आणि तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळेला की विद्यार्थ्यांना न्याय मिळालेला आहे. त्यामुळं ही भीती मनात ठेवून ऑप्टआउट न करणं मला वाटतं हे कुठंतरी चांगली गोष्ट नाही आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीला एक काही ना वे आउट असतो आणि तो वे आउट जर शोधला तर कुठंतरी मला असं वाटतं की इथेही ऑप्टआउट करायची संधी तुम्हाला मिळू शकते. म्हणूनच सरांनी या इनिशिएटिव्हचं नाव ठेवलं आहे डेअर अँड केअर. डेअर टू केअर. डेअर टू केअर म्हणजे याला एक खरं डेअरिंगच लागतं आणि एक करेज लागतं. एक तुम्हाला त्याच्यामध्ये काय म्हणता येईल मराठीमध्ये आपण करेज की डेअर टू केअर आहे, की दुसऱ्याच्या काळजीसाठी आपण एक धाडस करतो. आणि धाडस हेच आहे की बऱ्याच वेळेला मुलांना जो डिलेमा असतं की माझी 4-5 महिन्याची सॅलरी जाईल किंवा माझं पुढं सिलेक्शन नाही झालं तर काय होईल, त्यामुळं ते नाव आहे की डेअर टू केअर आहे. आणि या ज्या भीती आहेत ना, फक्त या उगा आपणारा वाटणाऱ्या भीती आहेत, असे खूप नाहीच जवळपास त्याचं की नुकसान झालं असं नाहीच आहेत. म्हणून सरांनी आज इनिशिएटिव्ह घेतलं, त्याच्याबद्दल मी सरांना खूप खूप अभिनंदन देतो. आणि सर्वांना माझं हेच सांगणं की 21 तारखेला येत्या रविवारी 21 एप्रिलला जो फंक्शन ठेवलं आहे सरांनी, त्यामध्ये खूप विद्यार्थ्यांनी जॉईन व्हा आणि जे विद्यार्थी पास झालेत त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळेल आणि सर्वांचंही मार्गदर्शन तुम्हाला मिळेलच. तर धन्यवाद सर.
या इनिशिएटिव्हबद्दल पण धन्यवाद. थँक्यू. तुमचे पण खूप खूप आभार तुम्ही हे कव्हर केल्याबद्दल. नाही मी ॲक्च्युली येणारच होतो, कारण काय झालं, हा जो इनिशिएटिव्ह आहे ना एक वेगळा इनिशिएटिव्ह वाटला मला, आणि मग सरांचाही कॉन्टॅक्ट भेटला, मग सरांकडे येऊन गेलो मी. ठीक आहे, मग आता विद्यार्थ्यांना याचा फायदा होणारच आहे. ठीक आहे.